नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप 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 असं सारं स्वागत आहे. तर माझ्या व्हिडिओला सुरुवात, व्हिडिओची नेहमी सुरुवात माझ्या स्वामी आईच्या दर्शनापासून असते. तर स्वामी आईचं दर्शन घ्या आणि आशीर्वाद घ्या सर्वांना. आणि इकडं बघा, परत संध्याकाळचे 4 वाजले होते आणि 4 वाजल्यानंतर बघा आपल्या गोट्यात एवढं असं म्हणजे गाईंचं काय झालंय, ऊन पडलंय. आणि ऊन पडल्यामुळं ना गाई शेडमधनं इकडं मुक्त जागा जी आहे ना, इकडं ही समोर दिसतो त्या जागेत अजिबात ये नाही त्या. मग तिथंच शेण टाकते त्या, तिथंच मुतारी. आणि तिथं घाण झाल्यामुळं आणि सगळं असं म्हणजे कसलं दिवसभर ऊन जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत तिथनं हालतच नाही त्या. तर काय झालं, ही समोर जी गाय आहे ना ती वेली, आणि त्या गायला ना, वेलेल्या गायीला दगडी झाली. इकडं कासाची सूज आणि इकडं तिला दगडी. तर ती दगडी मला ना समजलीच नाही. म्हणून मी काय केलं, तर गाई शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या गायीना अशा सगळ्या इकडं शिफ्ट केल्या. आता बघा, ह्या एकदम सगळ्या पहिला आपल्या कशा गाई इकडं पाठीमागं 5 आणि पुढं 3 अशा 8 गाई असायच्या. तर आता तसं नाही. आता लाईनीत, एका लाईनीतच सगळ्या गाई मी घेतल्या त्या. आणि इकडं कसं आता म्हणजे त्यांची जी मुतारी असते ना ती पण वाळून जाणार उन्हाने आणि घाण पण होणार नाही. आणि शेडमध्ये फक्त त्यांना कुंडी असल्यामुळं मोकळी जागा नव्हती बसायला, मग बसता पण येत नव्हतं उन्हाचं. तर ही जी समोर आता जागा दिसते ना, ह्या जागेवरती खरं तर गायींना शेडची जर आता गरज आहे. कारण का एवढं ऊन पडलंय की काय विचारूच नका उन्हाला. आणि सावली तर एवढीशीच वाटायला लागली आता. अगोदर सावली पण भरपूर वाटायची, पण आता सावली भरपूर वाटतच नाही. आणि मग जवळजवळ ना एक ते 1.5 तास माझा ह्या सगळ्या कुंड्या इकडं आणायला, प्रत्येक गायीला मेक ठोकायला आणि त्यांची दावी बांधायला 1 ते 1.5 तास माझा गेला. आणि नंतर मग वैरण कट केली, वतली आणि गायची वैरण खायची चालू झाल्यानंतर मीही थोडासा व्हिडिओ घेतला आहे. तर माझा अवतार बघा, अक्षरशः ना मी थकून गेली. एवढं सगळं करायचं म्हणल्यावर कुंड्या उचलून इकडं ढकलत 8 कुंड्या आणायच्या असते त्या. तर भरपूर असा वेळ गेला आणि मी थकून गेली आणि माझं आवरायला पण माझ्याकडं टायमिंग नव्हतं. तर म्हणलं चला, हाय असं जसं आहे तसंच माझा तर व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न असतो. कारण का, तर आपल्याला वेळ पण नसतो बघा एवढं सगळं मेकअप करायला आणि नंतर मग शूट घेत बसायला. तर असं माझं चालू असतं. आणि म्हणलं चला दाखवावं थोडंसं. आणि इकडं ना मग संध्याकाळचं टायमिंग झालं आणि कोंबड्या बघा, माझी एकही कोंबडी जाळीत बसत नाही. सगळ्या कोंबड्या अशा झाडावरती बसते त्या. किती पण हाना, पण ह्यांचं झाडावरनं उतरायचं काय नसतंच. आणि नंतर काय झालं, तर मशीनचा प्रॉब्लेम झाला. खोलून बघितली तर त्यात ना घाण अडकलेली दुधाची. तर दिली रिपेरिंग करायला. आणि इकडं मग दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आज माझं पहिल्यांदा ना स्वयंपाक चालू होता. तर म्हणलं आज थोडंसं स्वयंपाक पण दाखवावं. बघा माझी चपाती कशा छान आले त्या चपात्या. तर म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि आपल्या बघा शेअर करावं थोडंसं. म्हणून माझं इकडं दाखवायचं चालू होतं. थोडं चपात्या करत पण शूट घ्यायचं, काम करत पण शूट घ्यायचं. तर माझं राहून जातं. मग काय होतं, लेट व्हिडिओ होत्या. तर 4 दिवस झाले व्हिडिओच नाही. 4 दिवसानंतर परत आज व्हिडिओचं मनावरच घ्यावं लागतं आणि वेळच काढावा लागतो. वेळ नाही म्हणून तर चालतच नाही. आणि मग नाही वेळ काढला, नाही आपल्या मनावर घेतला आपण व्हिडिओ काढायचा आज म्हणलं, तर मग आपला व्हिडिओच राहून जातो. तर झाल्या माझ्या चपात्या करून. आणि इकडं मग ना मी बटाट्याची अशी साधी सिंपलच भाजी केली, पण कांदा टमॅटो घालून म्हणलं थोडीशी करूया. म्हणजे जरा घट्टच केली, जास्त पातळ पण नाही आवडत. मग कांदा टाकला, कांदा छान असा परतून घेतला तेल टाकून. आणि नंतर 1 टमॅटो चिरलं आणि टमॅटो टाकून पण माझं परतायला चालू होतं. आणि त्याच्यावरती ना असं मीठ टाकायचं. मीठ टाकलं ना मग असं छान तेल सुटेपर्यंत टमॅटो परतून घ्यायचं. एवढी छान भाजी घट्ट होती ना, तर खूपच छान होती. तर माझी साधी सिंपल अशी भाजी नेहमीच असते. आणि मला ना हळद पावडर पण टाकायची सवय आहे. आणि ही थोडासा गरम मसाला मी नेहमीच वापरते, बाकी इतर कुठलंही काय वापरतच नाही. आणि तिखट ही काळं तिखट आहे. तर छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि इकडं बघा
चालू होतं माझं. तर किती घट्टपणा आला आहे ना, कारण का टॅमॅटो पूर्ण असं इगरलं आहे. त्यामुळं आता भाजी पण बघा अशी घट्ट होणार आणि एकदम टेस्ट पण अशी छान लागते बरं का. आणि नंतर मग इकडं मी बटाटो टाकून घेतलं. बटाटो पण असं थोडंसं टाकलं ना, मग तेलात परतून घ्यायचं. अजिबात वेळ लागत नाही, भाजी लगेच आपली पटकन तयार होती, कारण का ती अगोदर गरम असून थोडंसं परतलं ना लगेच बटाटो शिजते ती, असं वेळच लागत नाही. तर मग इकडं थोडंसं परत पाणी घातलं. जास्त मला नव्हती भाजी, रस्सा भाजी थोडीशीच रस्सा बनवायचा होता. आणि इकडं मग शेंगाचं कूट घातलं. शेंगाचं कूट घालून नंतर परत थोडंसं हलवून घेतलं आणि मग भाजी आपली रस्सा टॅमॅटो बटाटो अशी रस्सा भाजी तयार आहे. तर अशी साधी सिंपल भाजी मी आज केली. आणि नंतर ना मग ना आहोनी इकडं द्राक्ष आणली होती आणि त्यांचं तसंच तोडून खायचं चालू होतं. मी सांगत होती तोडून तशी खाऊ नका, की धुवून स्वच्छ देते तुम्हाला, नंतर ना खावा. मग मी काय केलं, थोडंसं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर ना मग ना थोडंसं असं हाताने हलवून घेतलं. मग त्याच्यावर एवढं फवार असं कीटकनाशक मारलेली असते ती ना, काय विचारूच नका. थोडंसं अगदी थोडंसंच मीठ घालायचं आणि मीठ घालून मग तर धुवून स्वच्छ केली द्राक्ष आणि अशी ट्रेमध्ये काढून घेतली आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तोपर्यंत ना इकडं बाहेर आता एवढं उन्हाळा वाढला आहे आणि गव्हाची सुगी चालू आहे. तर मग अशा गाड्या सारख्या फिरते त्या. आणि इकडं बघा पसारा तर भरपूर झाला आहे. आणि मग चला म्हणलं आज आपण ना स्वच्छता करून घेऊया. पाडव्याचं पण स्वच्छता करायची राहिली आणि असं घाण घाण वाटतंय सगळं, तर मी दाखवण्याचा प्रयत्न केला. स्वच्छ नाहीच वाटत. तर म्हणलं चला आज वेळ आहे आपल्याला, कारण का वैरण पण काल आणली होती. आणि असं घाण घाण दिसलं ना घरात, किचनमध्ये असं स्वच्छ नाही वाटत आणि आपलं मन पण प्रसन्न नाही राहत. तर असं उगंच वाटतं. मग इकडं बघा सगळं स्वच्छ क्लीन करून घेतलं. घासली तर काय नाही ते बरं का, भांडी फक्त पुसून घेतली. पण परत इकडलं रॅक काढलं, इकडं बसवलं, फ्रीज इकडं आणलं, पण इकडं काय बोर्ड चाललं नाही, म्हणून परत इकडंच ठेवायचं आहे फ्रीज. आता तोपर्यंत मी तिथनं काय आणखीन हलवलं नाही. आणि बघा आता कसं स्वच्छ वाटतंय आणि सुंदर वातावरण पण घरात कसं प्रसन्न वाटतं. तर झालं तर माझं काम आवरून. आणि इकडं ना मी पाट घेतलं होतं, तर ते पाटच माझं दाखवायचं राहिलं होतं. तर आज स्वच्छता करायच्या नादात बरोबर पाट बाहेर आलं, ठेवून दिलं. तर मी एवढं जाड आहे, एवढं जाड पाट आहे ना, काय विचारूच नका, खूप जाड आहे. तर म्हणलं चला दाखवूया आपण पाट बी. एकदम मस्त वाटतात आणि 600 रुपयाला मला मिळेल. तर चला बाय.